नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग जो आहे तो 2 आहे, ज्यामध्ये आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी भरती 2025च्या परीक्षा दृष्टिकोनातून आपण परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतील अशा स्वरूपाचे आपण सर्व काही संभव प्रश्न आपण सोडवत आहोत। आणि ही जी परीक्षा असणारी आहे ती आपली ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच की तुम्हाला लेखी त्या ठिकाणी असणारी असेल, तर त्या अनुषंगानेच आपण सर्व अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न आपण सोडवत आहोत। भाग 1 मध्ये देखील आपण महत्त्वपूर्ण प्रश्न पाहिलेले आहेत। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक्स उपलब्ध करून दिलेली आहे, तुम्ही तिथून भाग 1 चा व्हिडिओ देखील पाहून घ्या, ज्यामुळे परीक्षेमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न येतील याचं तुम्हाला व्यवस्थित आकलन करता येणार असेल। आणि पाहू आपल्याच्या या भाग 2 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, वसंतराव नाईक सरकारच्या कारकिर्दीत किती कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली? तर जे वसंतराव नाईक होते त्यांच्या सरकारी कारकिर्दीमध्ये जे आहे थोडक्यात किती कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 4। तर एकूण 4 विद्यापीठे जी आहे जे की कृषी विद्यापीठेची स्थापना करण्यात आली वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीमध्ये। तर हा एक सर्वात IMP प्रश्न आहे, तुम्हाला तुमच्या लेखी परीक्षेमध्ये 100% विचारला जाऊ शकतो। त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे, जो की 2, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? तर जे काही मुख्यालय आहे या विद्यापीठाचं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की राहुरी या ठिकाणी जे आहे जे की महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मुख्यालय आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की प्रश्न 3 असा आहे, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिण्यास सुरुवात केली अशा शिलेला कोणत्या गावात स्थान आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की नेवासा या गावामध्ये स्थान आहे। ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील 4था प्रश्न, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा परिसर कोणत्या शहराच्या जवळ आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अहमदनगर या शहराच्या जवळ आहे। ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। तर जेवढे काही विद्यापीठासंबंधित काही महत्त्वपूर्ण प्रश्न असतील ते तुम्ही नक्की वाचून घ्या, परंतु जर तुम्ही आपला क्रॅश कोर्स घेतला तर क्रॅश कोर्समध्ये आम्ही सर्व तुम्हाला स्टडी मटेरियल A to Z उपलब्ध करून देत आहोत, ज्यात तुम्हाला कोणतंही इतरत्र बुक्स वगैरे घेण्याची गरज नसेल किंवा तुम्हाला कोणतेही कोचिंग क्लासेस लावण्याची अजिबात गरज पडणारी नाही आहे। तर ज्या कोणा विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक अभ्यास करून योग्य त्या मार्गदर्शनाखाली चांगले गुण घेऊन ही क्रॅक करायची असेल त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा, त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। त्यानंतरचा पुढील आपला 5वा प्रश्न असा आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रमुख कार्यक्षेत्रामध्ये काय समाविष्ट आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की सर्व पर्याय योग्य, म्हणजेच की शिक्षण व संशोधन, तंत्रज्ञान विकास, कृषी व संबंधित संशोधने हे सर्व जे आहे त्या ठिकाणी समाविष्ट आहे, म्हणून ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील आपला जो प्रश्न आहे, जो की प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला खालीलपैकी? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड, जे की शेषराव वानखेडे यांनी जे आहे महाराष्ट्राचा जो की पहिला अर्थसंकल्प मांडलेला आहे। ऑप्शन नंबर ड ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला जो पुढील प्रश्न आहे, जो की प्रश्न क्रमांक 7 आपला असा आहे, जो की पुढचा प्रश्न, इस्रायलचे विभाजन होऊन कोणता देश तयार झाला आहे? जो की पुढील प्रश्न, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की पॅलेस्टाईन। तर पॅलेस्टाईन हा जो देश आहे जो की इस्रायलचे विभाजन होऊन जो की नव्याने तयार झालेला देश आहे। तर पॅलेस्टाईनची जी निर्मिती आहे थोडक्यामध्ये त्याचा दिनांक वार सांगायचं झालं तुम्हाला तर 30 नोव्हेंबर जे की 2012 साली पॅलेस्टाईनची जी की निर्मिती झालेली आहे। ऑप्शन नंबर क ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल पॅलेस्टाईन। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक आपला 8वा असा आहे, सध्या पेट्रोल आणि पेट्रोलियम पदार्थाचा इंधन म्हणून वापरात करतेवेळी त्यामध्ये कोणते जे की किती टक्के इथेनॉल मिसळणे अनिवार्य आहे? तर किती टक्के? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 5% इथेनॉल मिळवणं जे की कंपल्सरी आहे। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 9 असा आहे, राज्य रहिवासी माहिती केंद्र स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की महाराष्ट्र। महाराष्ट्र हे जे आहे जे की राज्य रहिवासी माहिती केंद्र स्थापन करणारे पहिले राज्य बनलेलं आहे। ऑप्शन अ ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी भरती 2025च्या 100% तयारीसाठी तुम्ही अजूनही आपले अतिसंभव प्रश्न नोट्स व तांत्रिक घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या, त्यांची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली
आहे. जर तुम्ही हे मिळवलात तर तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नाही. यामध्ये आपण मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व त्यासोबतच तांत्रिकी प्रश्नसंच देखील आपण उपलब्ध करून दिलेले आहे, जे की तुमच्या गट क च्या पदासाठी अतिशय उपयुक्त असणारे आहेत आणि परीक्षेमध्ये देखील तुम्हाला यामधलंच तुम्हाला विचारलं जाणार आहे. यामध्ये आपण MPKVचा जो गट क आणि गट ड चा सविस्तर अभ्यासक्रम आपण कव्हर केलेला आहे, ज्यामध्ये आपण MPKVचे जेवढे काही अतिसंभव प्रश्न आहेत ते देखील आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत. महत्त्वाच्या चालू घडामोडी व त्यासोबतच कमी वेळेमध्ये तुमची 100% तयारीसाठी हे पुरेपूर असणार असेल. गट क चे तांत्रिक प्रश्न उपलब्ध आहेत आणि लेखी परीक्षेमध्ये जे तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्याचा देखील यामध्ये सराव आपण करून घेतलेला आहे. तर 100% अभ्यासाची तयारी तुमची एकाच ठिकाणी होणारी असेल आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना ही आपली MPKVची एक्झाम क्रॅक करायची असेल त्यांनी तर आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा. लगेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करा. त्यांना तुम्हाला जर टेक्निकल हवा असेल तर टेक्निकल पोस्टचं नाव सांगा व सर्व स्टडी मटेरियल घेऊन लगेचच्या लगेच चांगले आणि उत्तम तर विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही आपल्या सेलरला मेसेज करून सर्व काही राहुरी विद्यापीठासाठी परिपूर्ण तयारीसाठी A to Z स्टडी मटेरियल घेतला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच आपल्या सेलरला मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक आहे. प्रत्येक पदासाठी आपण तांत्रिकी देखील उपलब्ध करून दिलेलं आहे आणि अतांत्रिकी देखील उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तुमची पोस्ट नेम सांगून तुमचं टेक्निकल जे पोस्ट आहे ते देखील त्या ठिकाणी अभ्यासक्रम मिळवू शकता. चांगल्या उत्तम तयारीसाठी आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा. लिंक त्यांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर प्रश्न आपला 10वा पुढील असा आहे, खालीलपैकी कोणत्या बँकेकडून शेअर्सची खरेदी विक्री करणारे ऑनलाईन ट्रेडिंग अकाउंट उघडता येत नाही? तर उघडता येत नाही म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की सर्वच बँकात उघडता येते. तर कोणत्या बँकेत असं नाही तर सर्वच बँकांमध्ये उघडता येतं. त्यानंतर प्रश्न 11वा, देशातील सर्वाधिक महिला पोलीस कोणत्या राज्याच्या पोलीस दलात आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आहेत. त्यानंतर प्रश्न 12वा, 4 जुलैला कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की अमेरिका या देशामध्ये. त्यानंतरचा आपला पुढील 13वा प्रश्न, ऑनलाईन व्यवहार करण्याकरिता रुपे या प्रणालीची निर्मिती कोणी केली आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याने जी आहे ती केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न 14वा, इंटरनेटचा नवीन LIFI माध्यमाचा शोध कोणत्या देशाने लावला आहे? त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात ड, जे की चीन या देशाने लावलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न 15वा, केंद्र सरकारतर्फे कोठे प्लास्टिक पार्क उभारण्यात येत आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की ओरिसा या ठिकाणी जे आहे जे की केंद्र सरकारमार्फत प्लास्टिक पार्क उभारण्यात जे की येणार आहे. ऑप्शन नंबर याचं जे की ड उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला जो की 16वा असा आहे, 1907चे काँग्रेसचे सुरत अधिवेशन अगोदर कोठे होणार होते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की नागपूर या ठिकाणी होणार होतं, जे की 1907चं काँग्रेसचं अधिवेशन. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 17वा असा आहे, आसाम राज्यात पंचायत समितीला काय म्हणतात? तर आसाम राज्यामध्ये त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की आचालिक परिषद असं जे आहे जे की आसाम राज्यामध्ये पंचायत समितीला म्हणतात. ऑप्शन नंबर या ठिकाणी याचं उत्तर आहे ब, जे की होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 18वा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सारस या दुर्मिळ पक्षाची संख्या सर्वाधिक आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की गोंदिया या राज्यामध्ये आहे. त्यानंतरचा आपला पुढील 19वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशातून विषुववृत्त आणि मकरवृत्त जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की ब्राझील या देशामधून जे आहे जे की विषुववृत्त व मकरवृत्त हे जे दोन्ही जातात. म्हणून ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर असे हे आपल्या आजच्या या भाग 2 मधील राहुरी विद्यापीठासाठी आपण टॉप जे काही 19 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. तर या प्रकारचे प्रश्न सिरीज आता रेग्युलरली आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे असेल, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि ज्या कोण्या विद्यार्थ्यांना सर्व काही A to Z राहुरी विद्यापीठासाठी एक्झाम क्रॅक करण्यासाठी स्टडी मटेरियल हवा असेल त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली आपल्या व्हॉट्सअप चॅनलशी कनेक्ट होणार. त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पोस्टनुसार सर्व काही अभ्यासक्रम मिळवू शकता. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पुढील व्हिडिओ आपल्यासाठी सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.